वाई तालुक्यातील सुरूर येथील प्रसिद्ध धावजी पाटील मंदिरात भाविकांची श्रद्धा जपली जाते की त्यांच्या खिशावरच दल्ला मारला जातो. मूलभूत सुविधा नसताना पार्किंगच्या नावाखाली वसुली होत असल्याचा गंभीर आरोप भाविकांनी केला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हजारो भाविक धावजी पाटील मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र मंदिर परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार भाविक करत आहेत. मंदिर परिसरातील विहिरीत गाळ आणि कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. विहिरीलगतच प्रसादाची दुकाने असल्यामुळे डास आणि माशांचा उपद्रव वाढला असून भाविकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. नारळ फोडण्याच्या ठिकाणीच नैवेद्य दाखवला जात असल्याने भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच व्यवस्थापन जागे होणार का, असा सवालही भाविक उपस्थित करत आहेत. दुसरीकडे दुचाकीसाठी 10 रुपये आणि 4 चाकीसाठी 50 रुपये पार्किंग शुल्क आकारले जात असले तरी त्या बदल्यात कोणतीही सुविधा मिळत नसल्याचा आरोप आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार मंदिरासाठी अद्याप अधिकृत ट्रस्ट स्थापन झालेला नसून सध्या व्यवस्थापन पुजारी आणि पाटील कुटुंबियांकडे आहे. दरम्यान मंदिर परिसरात तातडीने स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि पार्किंग व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी भाविकांनी केली आहे. अन्यथा धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रगती टाइम्स न्यूजसाठी प्रवीण गाडे, वाई, सातारा.